जय श्रीकृष्ण बालमित्रांनो. आपण बघतोय की आता द्रौपदी तिचं मनोगत व्यक्त करते आहे. द्रौपदी बोलते आहे आपल्याशी. ती सांगते की जेव्हा माझं स्वयंवर झालं तेव्हा मी जशी आली अ, इंद्रप्रस्थाला तशी मी परत याला त्यांच्या नगरात माहेरी गेलीच नाही. इंद्रप्रस्थाची महाराणी म्हणून माझ्याकडे आलेले उत्तरदायित्व होतं. वेगवेगळ्या स्वभावाच्या 5 पतीची मनं राखणं, त्यांच्या 5ही पुत्रांचं पालनपोषण करणं, राजसभेत जाणं, पतीचे दिग्विजय, त्यांना दिलेले निरोप, आगत-स्वागत यात मी पूर्णतः गुरफटून जाई. माझा प्रिय कृष्ण सखा अनेक वेळा मला द्वारकेला येण्याचा आग्रह करी. मी त्याला हो, हो म्हणे. मनात कितीही इच्छा असली तरी माझं द्वारकेला जाणं काही घडत नव्हतं. रुक्मिणी वहिनींनी त्यांनी सांभाळलेल्या 7ही भगिनींना एकदा तरी भेटावं असं वाटे. काही केल्या साधत मात्र नसे. खंडवनात राजनगर इंद्रप्रस्थ उठविणाऱ्या कृष्णाच्या ज्या काही इंद्रप्रस्थवाऱ्या झाल्या त्याच आमच्या भेटी. मी रुक्मिणी वहिनींना प्रथम पाहिलं ते आमच्या राज्याभिषेकाच्या वेळी. त्यांच्या प्रथम दर्शनानंच तर मी दिपून गेले. खरोखरच त्या अप्रतिम सुंदर होत्या. सुबद्ध अंगलटीच्या होत्या. त्या माझ्यासारख्या काही सावळ्या नव्हत्या. होत्या कौकम गौर. आपल्या पहिल्याच भेटीतही त्या आपल्या उद्धव भाऊजीविषयी भरभरून बोलल्या. त्यांच्या व कृष्णाच्या बंधुभावाच्या कितीतरी गोष्टी अमाप उत्साहानं त्यांनी मला सांगितल्या. बलिराम दादांच्या अनेक गमती ऐकविल्या. बलराम दादाच्या गोष्टी ऐकताना मी एकसारखी का हसते आहे ते रुक्मिणी वहिनींना कळलं नाही. शेवटी न राहून त्यांनी विचारलं, द्रौपदी, तुला मी दादाची काही चेष्टा करते आहे असं तर वाटत नाही ना? त्यामुळे मी पटकन म्हणाले, तसं नाही वहिनी, आमच्याकडे आहे एक वान तुमच्या बलराम दादासारखा. त्यांचा शिष्य आहे तो. मग तर आम्ही दोघी खूप खदखदून असलो, म्हणजेच तो भीम. रुक्मिणी वहिनीशी गटका बोलताना मला पहिल्याच भेटीत तीव्रपणे जाणवलं की द्वारकेला एकदा तरी जायलाच पाहिजे. तिथल्या वसुदेव बाबा, देवकी, रोहिणी माता, रेवती ताई, कृष्णाच्या इतर सर्व स्त्रिया, आचार्य, सांदीपनी, गुरुपत्नी, यांचा पुत्र दत्त, यादवांचे दोन्ही सेनापती, गर्गमुनी, या सर्वांना एकदा तरी बघितलं पाहिजे. रुक्मिणी वहिनीच्या पहिल्याच भेटीत त्या आणखी एका स्त्रीबद्दल बोलल्या. ती होती कृष्णाची गोकुळातील सखी राधा. राधिका. कृष्ण तिला सखी कसं मानतो हे त्याच्या तोंडून ऐकताना मला जाणवलं की माझ्या कृष्णाची दुसरी सखी गोकुळाची राधिका ही मी कधीच पाहिलेली नाही. कशी असेल ती? कसं असेल तिचं गोकुळ? रुक्मिणी वहिनीच्या पहिल्या भेटीत नंतर माझा एक छंदच झाला. भेटेल तेव्हा कृष्णाला राधिकेविषयी नाना प्रकारचे विचारणं. तो केवढा चतुर होता. हसतच मला म्हणे, राधिका माझी सखी कशी हे माझ्या तोंडून ऐकण्यापेक्षा तूच जा कशी एकदा गोकुळाला, समक्ष भेट तिला. तुझ्या बुद्धी कौशल्यानं तुला हवं ते ते सर्व काढून घे तिच्याकडून. माझ्या जीवनातील 3 वळणं अत्यंत महत्वाची होती. माझं स्वयंवर, आणि त्या स्वयंवरामुळेच त्याला एका सर्वात मोठ्या शत्रूलाही तोंड द्यावं लागलं. तो म्हणजे स्वयंवराच्या वेळी आलेला अंगराज कर्ण. की तो जेव्हा धनुष्य त्याने उचललं तेव्हा हिने सांगितलं की मी सूतपुत्राशी लग्न करणार नाही. तो आणि अर्जुनाच्या बाणाचं, त्यामुळे संतप्त कर्णानं अर्जुनाच्या वधाची प्रतिज्ञा केली होती. तिचा मुलगा पण अर्जुनाचा मुलगा पण सुदामन अर्जुनाच्या बाणाने मारला गेला होता. आणि दुसरा कधीच वाढला नाही. खांडवनात इंद्रप्रस्थ उठविताना कृष्ण अनेक वेळा द्वारकेहून इंद्रप्रस्थात येऊन गेला. त्या प्रत्येक भेटीत तो माझ्या 5ही पतीपैकी एकट्या अर्जुनाशी सर्वाधिक बोलला. ते दोघे श्रीकृष्णाच्या गरुड ध्वजरथातून दूर यमुना किनारी जात. अशा प्रत्येक भेटीनंतर मला दिसलेला माझा पती अर्जुन अधिक निर्धारी व तेजवंत दिसला होता. कृष्ण तर एक प्रमुख यादवसह रुक्मिणी वहिनी व सुभद्रेला घेऊन दोन्ही बंधूसह आला होता. फार मोठ्या थाटामाटात साजरा झाला आमचा राज्याभिषेक. कितीतरी नरेशांनी भेट वस्तू, गायी, पुष्टसाण
चपळ कुत्री, ब्रह्मवर्ताच्या खोऱ्यातील सकस गायी, नानाविधी प्राणी, तशाच हिमवनातील विविध वन औषधी, पंचानंदातील जुन्या मधाचे बुधले, मगदातील मध, अश्मगातील प्रतिष्ठांची तल्लम वस्त्रांची ठाणी, देशोदेशीचे कलाकुसरीचे सोन्या रुपयाचे अलंकार, नाना प्रकारची खग, गदा, शर, चाप, मुसल, चक्र, अग्निकंकण, शतग्नी, भ्रुशुंडी अशी नानाविधी शस्त्र. शक्ती केंद्र. आर्यवर्तात सशक्त अशी 3 शक्ती केंद्र होती. पहिलं द्वारका, दुसरं हस्तिनापूर आणि तिसरं इंद्रप्रस्थ. मला महर्षी व्यासांनी राज्याभिषेकाच्या वेळी दूरदृष्टीनं एक सूचना दिली होती. तू हस्तिनापूरची सून आहेस हे कधीही विसरू नकोस. मी ते विसरले होती. विसरण त्या सत्याला का असं पटणार समर्थन कधीच देता येत नाही. विसरणं म्हणजे ध्यानी न राहणं. अवधानानं घडत असली तरी ती चूकच. राजसूय यज्ञाच्या वेळी मयासुरानं उठविलेल्या मयसभेच्या कक्षात माझ्या हातून ती अक्षम्य चूक घडली. मनोमन झालेल्या पुढे मलाच न पटलेल्या सुप्त विचाराची आणि दुसरी ती काढलेल्या उद्गाराची. युवराज दुर्योधन मयसभेत प्रवेश केला. स्वयंवरानंतर मी अंगराजांना प्रथमच बघत होते. त्यांना बघताच माझ्या मनी एक अनावर विचार उसळला. माझ्या हिरणमयी नावाच्या सेविकेच्या कानात मी पुटपुटले. हिरणमयी या कवचकुंडलाचं पत्नीत्व दैवी आलं असतं तर किती कारंजी फुलली असती माझ्या जीवनाच्या उद्यानात. एवढ्यात दुर्योधनानं कुसरदार गालीच्या समजून पाऊल टाकलं. ते नेमकं मायावी रांगोळीच्या जलपृष्ठावर पडलं आणि तो धाडकन समोरच्या जलाशयात कोसळला. मी माझ्या सेविकासह तिथे सौदावरच उभे होते. गुरुच्या त्या युवराजाला पाण्यात गटांगड्या खाताना बघून मला काही हसू आवरलं नाही. मी हसतच सेविकांना म्हणाले, अंधपित्याचे पुत्रही अंधच असतात की काय. माझ्या सेविकाही ते बघून ऐकून हसल्या. त्यांच्या हास्याचा कलकलाट ऐकून कुरूचा अंगभर भिजलेला युवराज संतापानं कसा नुसता लाल झाला. मुकुट व गदा जलाशयातच सोडून आग ओकणाऱ्या संतप्त नेत्रांनी माझ्याकडे बघत काहीतरी पुटपुटत दांदन पाय आपटत मयसभेबाहेर निघून गेला. म्हणजे तो हट झाला होता तिथे पुत्राचे, म्हणजे त्यांच्या याच्यावर त्यांनी असं बोलायला नव्हतं पाहिजे. मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिले. आपलं काहीतरी चुकले हे पटकन माझ्या ध्यानी आलं. पण आता काही उपयोग नव्हता. इतर कोणाचीही क्षमा मागून समजूत काढली असती. युवराज दुर्योधनाची कधीच नाही. निसट्या अपघाती क्षणी हातून घडलेली अशी अक्षम्य चूक संस्कारशील मनाला मग नंतर सतत टोचणी देत राहते. माझंही तसंच झालं. दुर्योधनानं कधीच केली नाही, पण मीही स्वतःला त्या अविचारी मूर्ख क्षणासाठी व उद्गारासाठी क्षमा केली नाही. राजसूय यज्ञात कृष्णा सुदर्शनाचा शिशुपालावर केला प्रयोग. मग मी त्याला विचारलं की तू अग्निकन्या आहेस. मी आयुष्यभर पाहिलेला यज्ञकुंडातील अग्निकन्या म्हणून जीवनभर अनुभवलेला विचाराग्नी कृष्णाच्या त्या तेजवंत रूपासमोर तर तू हे चक्र नेहमी का नाही वापरत. तेव्हा कृष्णाने सांगितलं की सखे, हे चक्र मला आदेश देत नाही केव्हाही वापरण्यासाठी. जेव्हा आतून आदेश येतो तेव्हाच मी हे चक्र वापरू शकतो. भीमसेनाची प्रथम पत्नी वनकन्या हिडिंबा हिला मी प्रत्यक्ष कधी पाहिलं नव्हतं, पण ऐकून होते की तिच्या पुत्राला घटोत्कचाला जन्मजात काही मायावी शक्ती लाभल्या होत्या. तिन्ही ठिकाणच्या स्त्रियांमध्ये एकमेव मीच काय ते होते यज्ञजा सुगंधी सुकेशा. माझ्या सासूबाई राजमाता कुंतीदेवी यांना फार वर्षापूर्वी मुनिवर दुर्वास यांच्याकडून देवहूती मंत्र लाभल्याचं मी अनेकांच्या तोंडून ऐकलं होतं. त्या मंत्रशक्तीचा प्रभाव या 5ही बंधूवर होता. युधिष्ठिरवर पृथ्वी तत्वाचा, भीमसेनावर वायू तत्वाचा, अर्जुनावर जल तत्वाचा आणि नकुल सहदेवावर प्रकाश तत्वाचा. उषा आणि निशा एकमेकींना अस्पष्ट प्रकाश रेखेनं जोडलेल्या असतात. तसेच हे जुळे बंधू होते. मी या देवहूती मंत्राच्या खोलार्थात कधीच शिरले नाही. मला त्याची आवश्यकताही कधी वाटली नाही. माझ्या आणि दादा दृष्टद्युम्नाच्या यज्ञीय जन्मात कधी कोणी फारसं खोलवर शिरलं नाही. कुणालाच त्याची कधी आवश्यकताही वाटली नाही. असं हस्तिनापूर.
जिथे स्वतः कृष्ण आपल्याकडील तेजयंत्र सुदर्शन चक्र या दैवी शक्तीचा मनमुक्त वापर करायला मोकळा नव्हता, तिथे अन्याची गोष्ट काय. आणि अं, दुर्योधनाच्या डोळ्यात आता इंद्रप्रस्थ चलू लागलं. राजसूय यज्ञाहून परतल्यानंतर शिशुपालवधाचा प्राणथरारक प्रसंग समोर पाहिल्यानंतरही तो शहाणा झाला नव्हता. अद्यापही कृष्ण द्वेषानं पेटलेला तो कुरु युवराज माझ्या प्रिय कृष्ण सख्याचा चार चौकात गायीच्या मलमूत्रानं पाय बरबटलेला गवळी असाच निर्देश करीत होता. माणसाचं काय असतं, तो जन्मजात स्वभावाप्रमाणे वागतो. अहंकारी माणूस कधीच अहंकार सोडत नसतो. अशा हातात सत्ता आली तर त्याचा अहंकार अनावर फुलतो. युवराज दुर्योधनाच्या हातात तर दोन प्रकारची सत्ता होती, एक राजसत्ता व दुसरी भावसत्ता. बालपणापासून आपल्या 99 बंधूच्या डोळ्याच्या धाकात ठेवण्याची त्याला सवय जडली होती. आम्ही इंद्रप्रस्थात येताच तो अंध पित्याच्या हस्तिनापूरचा स्वतःला राज्याभिषेक राजाच मानू लागला होता. आणि अशी सखी जेव्हा मी भानावर आले तेव्हा दूर दूर अस्पष्ट होत जाणारी मुरलीची एक अपरिचित धून काय ती ऐकू आली. पितामह भीष्म मला सावरून वस्त्राच्या ढिगाऱ्यातून दूतगृहाबाहेर नेत होते तेव्हा मी ती अस्पष्ट होणारी मुरली धून पूर्ण थांबली होती. माझं लज्जा रक्षण झालं होतं. ते कुणी केलंय हेही मला अस्पष्ट समजलं होतं. जेव्हा मी माझ्या कक्षात आले तेव्हा समोर राजमातेला कुंतीमातेंना बघून कशी जीव देठापासून बडबडून आले. धावत जाऊन त्यांच्या गळ्यात पडले. अनावर हमसू लागले. त्या इतर काहीच न बोलता माझ्या मुली शांत हो म्हणत माझ्या पाठीवर कितीतरी मायेनं बराच वेळ नुसता हात फिरवीत राहिल्या. तो स्पर्शही पुढे जीवनभर मी कधीच विसरू शकले नाही. ते माझ्या मुली हे शब्दही माझ्या अंतर्मनावर सदैव कोरलेले राहिले. त्यांचा तो स्पर्श होता थेट मोरपिसाच्या स्पर्शासारखा त्यांचे ते बोल होते. मी नुकत्याच ऐकलेल्या मुरलीच्या धुनीसारखे मला आज विलक्षण तीव्रपणे अजूनही चुकलं की उमजून चुकलं की राजमाता कुंतीदेवी माझ्या सासूबाई नाहीत, पांडवांच्या माता नाहीत, त्या माझ्याच माता आहेत. पांचालाच्या सौत्र्यामणी मातेला मी अंतरले होते. ती जागा दृढ मनाच्या या अपार शोषिक कुलश्रीने भरून काढली होती. मला हरवलेली माझी माता त्या क्षणापासून पुनश्च मिळाली होती. अशी ही द्रौपदी आपल्याला सगळं सांगते. आता आपण ऐकू पुढच्या गोष्टी.